आधीचे जे राजे होते म्हणजे चालुक्य राजाच्या कारकिर्दीमध्ये सगळं डेव्हलप झालं। तर चालुक्य राजांनी आपल्या इथले म्हणजे अजिंठा वेरूळची सैर केली आणि अजिंठा वेरूळ मधल्या त्या लेणी बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आलं की आपल्याहीकडे असं आपण कोरीव काम करायला पाहिजे। आणि मग त्यावेळेला चालुक्यपासून याची चालू झाली। ज्यावेळेला चालुक्य स्वतः राज्य करत होते त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन लेण्या डेव्हलप झाल्या, ज्या पटक्कल मध्ये आहेत, ज्या ओएलए मध्ये आहेत। आणि इकडे ज्यावेळेला म्हणजे हायवल आणि पटक्कल इकडचं डेव्हलप करून झाल्यानंतर बदामी केव्ज त्यांनी निर्माण करायला घेतली। ही केव्ज निर्माण करायला घेतली याचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच दगडामध्ये ही 4 मजली जवळजवळ केव्ज आहे आणि प्रत्येक संस्कृतीचं याच्यामध्ये पूर्णपणे यथार्थ दर्शन केलेलं आहे। म्हणजे शिव आणि शैल्यपासून जर आपण पुढे आलो तर आपलं हिंदू सनातन याचं सुद्धा पूर्णपणे याच्यामध्ये चित्रण आहे। तर बौद्ध समाजाचं देखील चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे, जैन समाजाचं चित्रण देखील याच्यामध्ये केलेलं आहे। म्हणजे कुठेतरी त्यावेळेपासून ही भावना याच्यामध्ये दाखवली की सगळे एकच आहेत म्हणजे, आणि ते दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे। इथे आल्यानंतर हे शिल्प बघितल्यानंतर खरोखरी प्रत्येक मूर्तीनं मूर्ती बघण्यासारखी वाटते। प्रत्येक मूर्तीला स्पर्श केला तर त्या स्पर्शामध्ये सुद्धा आपल्याला जाणून जातं की करोडो लोक आतापर्यंत येऊन हे बघून गेलेले आहेत।